ऑस्ट्रोन्यूरोलॉजिस्ट श्वेता जुमानी यांच्या कोल्हापूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केलाय। अंकशास्त्राच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करण्याचा उद्योग श्वेता जुमानी यांच्याकडून सुरू आहे। त्याला कोल्हापूरमधील नागरिकांनी बळी पडू नये असं आवाहन डाव्या चळवळीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। 18 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं आंदोलनाचा इशारा आहे। या सगळ्या संवाद साधलाय सतीश चंद्र कांबळे यांच्यासोबत आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांच्या कोल्हापूर दौऱ्याला आता तीव्र विरोध होऊ लागलेला आहे। डाव्या चळवळीतील कार्यकर्ते त्यांना विरोध करताना पाहायला मिळतात। नेमका काय विरोध आहे आणि कशासाठी विरोध करतायत हे जाणून घेऊया। काय सांगाल सर, नेमका हा विरोध कशासाठी आहे? आणखी तुम्ही फार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। फायनलमध्ये स्पेन आणि अर्जेंटिना गेलेले आहेत। अर्जेंटिनाच्या झेंड्यावरती सूर्य आहे, स्पेनच्या झेंड्यावरती सिंह आहे आणि त्या दोघांपैकी एक संघ जिंकणार आहे। म्हणजे त्या जिंकणाऱ्या संघांची किंवा हरणाऱ्या संघांची मेहनतीला काही अर्थ नाही। त्याच्या झेंड्यावरती काय आहे त्याच्यामुळे ते जिंकतायत असा अजब दावा या न्यूमरोलॉजिस्ट करत आहेत श्वेता जुमानी। पोलीस स्टेशनमध्ये काल शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात मी स्वतः लेखी तक्रार दिलेली आहे। त्याच्यामध्ये जे कायद्याची कलमं आहेत ती घालून लेखी तक्रार दिलेली आहे, त्यांच्या अटकेची मागणी केलेली आहे। त्याच्यानंतर पोलिसांनी वास्तविक आम्हाला संरक्षण द्यायला पाहिजे। तर होते उलटं की हा आमचा संविधानिक हक्क असताना कायद्याचा की आंदोलन करणं, तर ते आम्हालाच पोलिसांनी नोटिसा बजावलेल्या आहेत आणि प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून तुम्ही जर काय आंदोलन केलं तर तुम्हाला अटक करण्यात येईल, न्यायालयात तुम्हाला हजर करण्यात येईल, अशा प्रकारच्या नोटिसा पोलिसांनी बजावलेल्या आहेत। नक्कीच आपण पाहतोय की श्वेता जुमानींच्या कोल्हापूर दौऱ्याला आता डाव्या चळवळीतील कार्यकर्ते हे विरोध करताना पाहायला मिळत आहेत। मात्र कितीही विरोध झाला तरी आंदोलन आम्ही करणारच यावरती ते आता ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।